तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. आज आपण जाणार आहे माझ्या गाडीमध्ये टायर टाकायसाठी. पाहू शकता माझे टायर झिजलेले आहेत. झिजलेल्या टायरवर गाडी चालवणं खूप रिस्की असतं, त्यामुळे टायर टाकून घेणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता टायर इंडिकेटरपर्यंत माझे टायर झिजून गेले आहेत. तर टायर चेंज करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी मी निघालो घरातून आणि येतो मित्राकडे बदलापूरला. मित्राला पिकअप करून आम्ही निघतो टायरवाल्याकडे आणि येतो इथे स्वराज्य व्हील्समध्ये, जे की लोकेटेड आहे बदलापूर कात्रप येथे. तसे तर मी घरातूनच ठरवून आलेलो कोणते टायर टाकायचे. तरीसुद्धा टायरवाल्यांकडून आम्ही एकदा कन्फर्म करून घेतो की कोणकोणते त्यांच्याकडे रेंज अवेलेबल आहे. तर ते आम्हाला योकोहामा आणि ब्रिस्टोन प्रेफर करायला सांगतात. त्यांचं शॉप हे योकोहामाचं ऑफिशियल डीलर होती, त्यामुळे त्यांच्याकडे ऑफर होती. ऑफर अशी होती की चारही टायर टाकल्यावर एक इन्फ्लेटर फ्री मिळत होता. योकोहामाचे चारही टायर आम्हाला पडत होते 15,600 रुपयामध्ये. ब्रिस्टोनचे चारही टायर आम्हाला पडत होते 16,400मध्ये. तर आम्ही ब्रिस्टोनचे टायर फायनल करून त्यांना ब्रिस्टोनचे टायर टाकायला सांगतो. आणि इथे आपले टायर खोललेले आहेत इन्स्टॉलेशनसाठी. इथे मशीनला लावून टायर रिमूव्ह केले जात आहेत. जुने टायर रिमूव्ह करून नवीन टायर इन्स्टॉल करतानाची तुम्ही प्रोसेस पाहू शकता. तर नवीन टायर आपला फिटिंग झालेला आहे. त्यामध्ये हवा भरून पुढे बॅलन्सिंगसाठी आपला व्हील बॅलन्सिंग मशीनवर लावला जातो. नवीन टायर टाकल्यावर व्हील बॅलन्सिंग आणि व्हील अलाइनमेंट करणं खूप गरजेचं असतं. व्हील बॅलन्सिंग करताना बॅलन्सिंग वेट हे आपल्या व्हीलवरती लावले जातात, कारण व्हीलला बॅलन्स करण्यासाठी वेट लावणं गरजेचं असते. बॅलन्सिंग नंतर सर्व व्हील आपल्या गाडीला पुन्हा लावले जातात आणि त्यानंतर प्रोसेस राहते आपली व्हील अलाइनमेंटची. आपली गाडी अलाइनमेंट बेवरती लागल्यानंतर चारही व्हीलवरती सेन्सर्स लावून अलाइनमेंटची प्रोसेस सुरू करतात. अलाइनमेंट प्रोसेसमध्ये कॅस्टर, कॅम्बर आणि टो हे सर्व ॲस्पेक्ट चेक केले जातात. ते विदिन द लिमिट आहेत की नाही. जर ते पुढे मागे असतील तर त्यांची ॲडजस्टमेंट केली जाते. कॅस्टर कॅम्बर अँगल जर प्रॉपर नसतील तर त्याच्यामुळे टायरवरती इफेक्ट पडतो, ज्याच्यामुळे अनइवन वियर असे रिझल्ट येतात. अनइवन वियर कसा होतो त्याचा मी फोटो टाकेनच, पण अधिक माहितीसाठी जर तुम्हाला बघायचं असेल तर लॅसिक्स यूट्यूब चॅनल आहे, त्याचा मी व्हिडिओ रेफरन्स म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता काही टायर वियरचे काही प्रकार दिलेत. टो वियरमध्ये आपल्या टायरची एक साईड घासून जाते लगेच. कॅम्बर जर बरोबर नसेल, कॅम्बर अँगल, तर एक साईडला बघू शकता टायर कसा जास्त वियर आउट झालेला आहे. आणि सेंटर वियरमध्ये जेव्हा आपण टायरमध्ये जास्त हवा भरतो तेव्हा टायरचे जी मधली बाजू आहे ती लवकर घासली जाते. एज वियरमध्ये जर आपण टायरमध्ये हवा कमी असेल तर एज हे घासले जातात जास्त. पॅच वियरमध्ये आउट ऑफ बॅलन्स म्हणजे व्हीलची बॅलन्सिंग बरोबर नसेल तर टायर वियर होतात लवकर. आणि कप वियरमध्ये जर सस्पेन्शन खराब असतील तर कशा प्रकारे वियर आउट होऊ शकतं हे तुम्ही पाहू शकता फोटोमध्ये. हे टायरची साईज आहे, ज्याच्यामध्ये पाहू शकता 195 सेक्शन विड्थ आहे, 55 ॲस्पेक्ट रेशो आहे. ॲस्पेक्ट रेशो म्हणजे ज्याला आपण प्रोफाईल म्हणू शकतो, लो प्रोफाईल, हाय प्रोफाईल टायर. आर म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन, रेडियल प्लाय आहे की क्रॉस प्लाय आहे, त्याचं कन्स्ट्रक्शनचं इंडिकेटर आहे. त्याच्यामध्ये नंतर 16 जे आहे ते त्याचं रिम डायमीटर आहे. आणि जे 87V आहे ते असते त्यांची हाय स्पीड कॅपॅबिलिटी आणि किती लोड कॅरी करू शकतो त्याचं इंडिकेटर आहे. आपला टायर हा 81Tचा आहे, म्हणजेच काय तर 81 हा लोड कॅरिंग कॅपॅसिटी दाखवतं टायराची, आणि टी हे त्याची मॅक्सिमम स्पीड जी रीच होऊ शकते 190 km/h हे इंडिकेट करतं. तर मित्रांनो, आपले सर्व टायर चेंज करून झालेले आहेत. व्हील अलाइनमेंट आणि व्हील बॅलन्सिंग दोनही गोष्टी झालेल्या आहेत. आणि यामध्ये टायर टाकताना आपण जे वॉल असतात टायरचे ते सुद्धा चेंज करून घ्यावे, मी तर हे तुम्हाला नक्की सांगेन. आणि नवीन टायर टाकल्यानंतर त्याची व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग करणं मस्ट आहे. आणि त्यानंतर प्रत्येक 10,000 किलोमीटरवर अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग तुम्ही जर प्रॉपर ठेवलात तर टायरची लाईफ चांगली राहील. टायर चेंज केल्यानंतर घरी जाताना मला एक फरक नक्की जाणवला की टायरमधून जे आवाज यायचा तो खूप कमी झालेला आहे.
आणि जे गाडी पहिला लेफ्टला खेचायची तीसुद्धा आता स्ट्रेट झालेली आहे टायर टाकल्यानंतर. आणि गाडीची स्टॅबिलिटीसुद्धा चांगली झाली आहे आणि ग्रिपसुद्धा चांगली आहे. तर टायर हे टाईम टू टाईम चेंज करणं खूप गरजेचं आहे. काही गोष्टी लक्षात ठेवा, चायनीज टायर टाकू नका, ब्रँडेड टायरच टाका, कारण टायरच्या बाबतीत आपण कधीही कॉम्प्रोमाइज करू नये. तर आपला पूर्ण खर्च गेलेला आहे 16,900 रुपयावर, कारण 16,400 रुपयाचे टायर आणि मी त्याच्यात 5 वॉल टाकले, ज्याच्यामुळे माझा खर्च थोडा वाढला. तर टोटल आपला खर्च झालेला आहे 16,900 रुपये. पण पैशाकडे बघू नये टायरच्या बाबतीत, मी तर हा नक्की सांगेन. व्हिडिओ तुम्हाला जर आवडली तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.